तर साधारणपणे सगळ्यात पहिला पडणारा प्रश्न की पूर्वी जी पपईची लागवड व्हायची त्यावेळेस सिलेक्शन पद्धतीची जी रोपं असायची, सिलेक्शन पद्धतीचे सीड कलेक्शन करून त्यातनं रोपवाटिकेतनं त्यावेळेस कोइंबतूर, मधुबिंदू, कुरघाणीड्यू, पुसा डिलिशियस अशा बऱ्याचशा व्हरायट्या ह्या लागवडीखाली येत होत्या. पण त्यावेळेस आजसारखं ट्रान्सपोर्टेशन प्रगत नव्हतं, तंत्रज्ञान प्रगत नव्हतं, मार्केट ट्रान्सपोर्टेशन ह्या गोष्टींच्या अडचणी असायच्या. त्यामुळं लागवडी झाल्यानंतर तो जो माल असायचा तो स्थानिक बाजारपेठेत विकावा लागायचा किंवा आहे त्या राज्यामधल्या बाजारपेठेमध्ये विकावा लागायचा. पण आजच्या घडीमध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये बरंचसं ट्रान्सपोर्टेशनमध्ये क्रांती आलेली आहे. ट्रान्सपोर्टचं मोठमोठे हब झालेले, ट्रान्सपोर्टच्या फॅसिलिटीज वाढलेल्या आहेत, बाजारपेठा कनेक्टेड आहेत, लोकांचा फळ पिकांकडे आणि फळ खाण्याकडे कल आहे. पूर्वी फक्त आहारामध्ये फळांचं महत्त्व पटवून दिलं जायचं, पण ते किती खाल्ले पाहिजे आणि ते घेण्याची कॅपॅसिटी सर्वसाधारण लोकांमध्ये फार कमी असायची. पण आजकाल साधारण माणसं सुद्धा फळं आहारामध्ये घेत आहेत. फळांची उपलब्धता भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, उत्पादकता म्हटल्यावर उपलब्धता पण आहे. त्यामुळं बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह रेटमध्ये ग्राहकालाही तो माल मिळतो. त्यामुळं आता ज्या नंतरच्या ज्या व्हरायट्या आल्यात त्या पूर्वीच्या व्हरायटीच्या तुलनेने चविष्ट आहेत, दिसायला आकर्षक आहेत. त्यामुळं त्वरितपणे लोक त्याकडे जातात आणि सिलेक्शन पद्धतीचे वाणं कालांतराच्या ओघामध्ये हळूहळू कमी होतात. तर त्यामधनंच एक व्हरायटी जर म्हटली तर कोइंबतूर. तर ही व्हरायटी शक्यतोवर पेपेन हा जो द्रव्य आहे की जो औषधी गुणधर्म म्हणून वापरला जातो, बऱ्याचशा मेडिसिन्समध्ये वापरला जातो. आजही पेपेन कलेक्ट केव्हा केलं जातं, साधारण आहे त्या व्हरायट्यांमधनंही पपईचा चीक ज्याला म्हणतो आपण, तो केव्हा कलेक्ट केला जातो, जेव्हा तो बाग अपूर्ण अवस्थेत असतो, परिपूर्ण अवस्थेत नसतो आणि त्यावेळेस रेट पूर्ण कोलॅप्स होतात. तर त्यावेळेस व्यापारी आपल्याकडे येऊन ते पेपेन कलेक्ट करून नेतात. मग त्यामुळं यातनं आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास एवढं आपल्याला बेनिफिट नव्हता. त्यामुळे हे कालाच्या ओघात ह्या व्हरायट्या नामशेष झाल्या. आता ज्या मार्केटमध्ये आहे, ज्यांची आपण पूर्णपणे शोकेस केलं, बघितलं की त्या व्हरायट्या चांगल्या प्रकारे आपल्याला वजनही देत आहेत, टिकवण क्षमताही देत आहेत आणि सातत्यपूर्ण उत्पादन देत आहे. गेल्या 10-12-15 वर्षामध्ये त्या व्हरायट्या अजूनही सातत्यपूर्ण उत्पादन आपल्याला देत आहेत. त्यामुळे आपण आता ज्या नवीन व्हरायट्या आहेत त्या लागवडीसाठी आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहनही देतो आणि जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यावर रोगकीडही फार कमी प्रमाणात येतं. कारण व्हायरस लव्हिंग क्रॉप अशी पपईची ओळख आहे. तर हा जो रोग येतो ते ती सगळ्यात मोठी समस्या आहे.